सांगली जिल्ह्यामध्ये नशेखोरांची दहशत वाढली असून याबाबत कडक कारवाई करण्यासाठी आता शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान आक्रमक झाला आहे। नशेखोर आणि नशेले पदार्थ जिल्ह्यात आणणाऱ्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे प्रमुख नितीनदादा चौगुले यांनी पत्रकार परिषद घेत पोलीस यंत्रणेवर टीकास्त्र सोडले। मिरजेतील पोलिसांवर नशेखोरांनी केलेला हल्ला आणि संजय नगर हद्दीत नशेखोरांनी घातलेला धिंगाणा याबाबत पोलीस दल कडक कारवाई करणार आहे का नाही असा सवाल सुद्धा नितीनदादा चौगुले यांनी उपस्थित केलाय। अनेक पोलीस ठाण्यामध्ये वर्षानुवर्ष काही पोलीस कर्मचारी हे तळ ठोकून आहेत। अशा पोलीस कर्मचाऱ्यांचे नशा सप्लाय करणाऱ्या लोकांशी लागेबांधे असल्याचा आरोप सुद्धा नितीन चौगुले यांनी केला। त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांना तातडीने त्या ठिकाणाहून हलवणं आवश्यक आहे। याबाबत पोलीस अधीक्षकांनी कारवाई करावी असं आवाहन सुद्धा नितीन चौगुले यांनी केलंय। याचबरोबर संजय नगर पोलीस ठाण्याचे अधिकारी यांनाही तातडीनं बदलून संजय नगरसाठी सक्षम अधिकारी द्यावा अशी मागणी सुद्धा नितीन चौगुले यांनी केली आहे। नशेखोरांवर कारवाई करण्यासाठी पोलीस दलावर कोणाचा दाब आहे का आणि जर असेल तर त्यांचे नाव पोलीस अधीक्षकांनी जाहीर करावे असे आवाहन करत कोणीही पोलीस दलाचा सुप्रीमो बनण्याचा प्रयत्न करू नये असा टोलाही लगावला। गेल्या काही वर्षांपासून सांगलीमध्ये ज्या पद्धतीनं नशेखोरी वाढलेली आहे, ड्रगचे अड्डे या सांगलीमध्ये सापडलेले आहेत आणि त्या नशेखोरीमुळे वाढते गुन्हे या सांगलीमध्ये घडत आहेत। केवळ 7-8 महिन्यामध्येच 47 मर्डर या सांगलीमध्ये झाले। यासाठी कुठेतरी सामाजिक चळवळ उभी राहिली पाहिजे नशेखोरीच्या विरोधात, म्हणून सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी साहेब यांनी एक संपर्कातून सगळ्या संघटनांना, सामाजिक संघटनांना घेऊन एक व्यसनमुक्ती रॅली परवा काढली। मात्र त्याच दिवशी रात्री आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी सांगलीमध्ये 2 घटना या नशेखोरांच्या हल्ल्याच्या घडलेल्या आहेत। एक संजय नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नशेखोरांनी हैदोस घातला आणि रिक्षावरती चाकूने वार करून, त्या व्यक्तींवरती वार करून ह्या दहशत निर्माण करायचा प्रयत्न केला। त्याच वेळेस मिरजमध्ये एसटी चालकाला बेदमपणे मारहाण करून त्याच्यावरती वार केले, एसटी रस्त्यामध्ये अडवून त्या नशेखोरांनी वार केले। हे जिहादी अब्दुल्ला पटेल आणि सैफुल्ला पटेल यांनी ह्या एसटी कंडक्टरवरती वार केला। त्याला वाचवत असताना तिथं असणारे जे पोलीस कर्मचारी होते, एक कोंडीबा सरगर आणि घुबडे नावाचे जे कर्मचारी आहेत, त्यांनी त्या आरोपीला पकडताना त्या पोलीस कर्मचाऱ्यावरती सुद्धा या नशेखोरांनी वार केले। म्हणजे या नशेखोरांचं धाडस या सांगलीमध्ये इतकं वाढलेलं आहे। माझी जिल्हा पोलीस प्रमुखांना नम्र विनंती आहे की ह्या नशेखोरांचं ताबडतोब बंदोबस्त यांचा केला पाहिजे। मी आता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन, मिरज सिव्हिलमध्ये जाऊन त्या कंडक्टर महादेव शिंदे त्यांची भेट घेतली। त्याचबरोबर कोंडीबा सरगर जे पोलीस कर्मचारी जखमी आहेत त्यांची भेट घेतली। वैद्यकीय अधिष्ठाता आहेत आपले प्रकाश गुरव साहेब, वैद्यकीय अधीक्षक रुपेश शिंदे साहेब आहेत, यांची भेट घेतली आणि तब्येतीची विचारपूस केली। त्या बिचारे पोलीस कर्मचारी आहेत, त्यांच्यावरती वार झाला, थोडक्यात वार, त्या लिव्हरच्या बाजूला तो वार झाला आहे। 1 इंच जरी तो वार सरकला असता तर आमचे पोलीस कर्मचारी हे त्या ठिकाणी शहीद झाले असते। मी सरकारकडे तर मागणी करतोय की आमच्या पोलीस कर्मचाऱ्यांना, या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना सरकारने एक शौर्य पदक दिलं पाहिजे आणि SP साहेबांकडे मागणी करतोय की ही नशेखोरी जर थांबवायची असेल तर पहिला आपल्या संपूर्ण जिल्ह्यामधील काही पोलीस स्टेशनचे कर्मचारी आहेत जे हप्तेबाजीमध्ये अडकलेले आहेत, त्यांच्यावरती कठोर कारवाई करून वर्षानुवर्ष ठाण मांडले त्यांची बदली केली पाहिजे। एक पोलीस स्टेशन आहे सांगली शहरमधलं, एक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक स्वतः मद्यधुंद अवस्थेमध्ये ऑफिसमध्ये असतात, त्याचबरोबर गुन्हेगारांना अभय दिलं जातं अशी तक्रार तेथील स्थानिक असणारे नगरसेवक, त्याचबरोबर माजी केंद्रीय मंत्री, त्याचबरोबर आत्ताचे खासदार आणि भाजपाच्या महिला राज्यस्तरावरच्या इथल्या नेत्या आहेत नीताताई केळकर यांनी या संदर्भातल्या तक्रारी केलेल्या आहेत। इथल्या नागरिकांनी तक्रारी केलेल्या आहेत। त्या पोलीस निरीक्षकाला ताबडतोब हटवलं पाहिजे। त्याशिवाय तुम्हाला जी इच्छित असणारं पोलिसिंग आहे, ह्या जनतेसाठी रक्षण करण्याची तुमची जी इच्छा आहे, जे आपण सगळे अभियान राबवता, ते यशस्वी होऊ शकत नाही। पहिला ह्या अधिकारी जे नालायक अधिकारी आहेत, व्यसनाधीन आहेत, जे कामाच्या कर्तव्याच्या वेळेमध्ये सुद्धा व्यसन करतात आणि त्याचबरोबर ठाण मांडून बसलेले कर्मचारी यांच्यावर पहिला कारवाई करावी अशी मी पोलीस अधीक्षकांना नम्र विनंती करतो।